खड्डेमय आरे भाग 4. आरे दुग्ध वसाहतीत अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सध्या पडत असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये भर पडली असून या खड्ड्यांचा त्रास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत जनआधार टाइम्सने यापूर्वी 3 भाग प्रसिद्ध केले असून वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला आहे. फक्त शिवसाहेबांच्या तोंडून ऐकायचं की गाठ कामासाठी दंगाई झाली, त्याचा तेवढा निरोप आहे ना ताबडतोब परिसरामध्ये पोहोचला. हे नुसतं करत बसायचं नाही. साहेब ह्या कामाला का दंगाई आहे, तर तुम्हाला कुठे काय पडते. मी डायरेक्ट आहे ना, जरी आता या कोविडमुळे जरी मिटिंग असेल वर तरी शाखा प्रमुख जाऊन हे करणार डायरेक्ट रोडचं काम केलं काही ठिकाणी केलं. 6 नंबरला रोडला जाऊन बघा, आता पुन्हा खड्डे पडणार काही 6 नंबरला आता आपण मेच्या अगोदर काम केलं. मे मध्येच रस्ता केलाय तो, मे मध्येच केला तो. काय झालं बघा, आता खड्डे पडले सगळं तुम्ही बघतच तिथून थोडंसं जाऊन आणि अगदीच तुम्हाला माहितीच आहे तुम्ही ते तसंच राहते. मग किती दिवस आहे म्हाताऱ्या माणसांना रिक्षावाले येत नाही, बाईक नेण्यासाठी परिस्थिती नाही. आलेत तर तुमचं टाइम पाहिजे. तुम्ही दरवर्षी सांगितलं दिवस आहे काय होतं ना मॅडम. आता नव्हते एकदा दुसरं काय माहिती आहे, दुसरं तुम्हाला आणखी विचारतो. आपण रोड बनवले बरोबर ना. तुम्ही 32 नंबरचा रोड सुरुवातीला आपण केला. 32 नंबर झाला ना, तुम्ही आहे ना तिथं झालंय. 9 नंबरला तुम्ही चालू केला. 9 नंबरला आहे ना अर्धवट आपण आलो. इकडून आपण 5 नंबरला चालू केलं. 6 नंबर म्हणजे 5 नंबर अर्धवटपर्यंत 13 नंबरपर्यंत आपण गेलो त्यापर्यंत. त्याच्यानंतर आहे ना तो सुद्धा रस्ता पूर्ण गेला काही ठिकाणी. पण त्याच्या पुढचा जो काही झालंच नाही. त्याच्यानंतर यापूर्वी देखील याबाबत प्रभाग क्रमांक 52च्या नगरसेविका प्रीती सातम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली होती. अंतर्गत रस्त्याबाबत भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष राम शिंदे, भाजप कार्यकर्ते भीम तलवारे तसेच सामाजिक कार्यकर्ते समाजभूषण वसंत कांबळे हे देखील प्रयत्न करत आहेत. अंतर्गत रस्ते ते अतिशय खराब आहेत आणि वाहनांचे तर अपघात होतातच आहे, पण पायी चालणाऱ्यांची पण खरंच खूप हालत खराब आहे.
कारण हे जे आतले अंतर्गत रस्ते असल्यामुळे महानगरपालिकेकडनं मी ते करू शकत नाही आहे. तर म्हणून मग आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत राठोड, त्यांना आम्ही आमचे हे जे शिष्टमंडळ आहेत म्हणजे वसंत कांबळे जे आहेत आपले समाजसुधारक कार्यकर्ते, आणि राम शिंदेजी वॉर्ड 53चे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महामंत्री आहेत, कापसे आहेत, परत वॉर्ड अध्यक्ष मनोज पाल, नरेश सोनकांबळे, असे आम्ही सगळेजण आज कार्यकारी अधिकारी जे राठोड आहेत त्यांना भेटायला आलो. आम्ही त्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा दिला. आरे कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अंतर्गत रस्त्याची जी दुरावस्था आहे त्यावरती अनेक प्रकारे अनेक निवेदनं देऊन सर्वजण या ठिकाणी थकलेले आहेत. विशेषतः या वार्डाच्या नगरसेविका प्रीती साटम मॅडम यांनी सर्वांना एकत्र करून पुढाकार घेऊन या रस्त्याच्या अंतर्गत बाबतीतले जे दुरुस्तीचं काम आहे त्यामध्ये अतिशय अग्रेसिव्ह भूमिका घेऊन सर्वांना एकत्र करून आरेमधले अंतर्गत रस्ते ताबडतोब या ठिकाणी रिपेअर करण्यात यावे, दुरुस्त करण्यात यावे. अन्यथा आरेमधल्या सर्व रहिवाशाच्या वतीनं, सर्व समाजसेवक असतील, समाजसुधारक असतील, सर्वपक्षीय लोकांच्या वतीनं प्रचंड असं आंदोलन उभं केलं जाईल. या झोपलेल्या प्रशासनाला जागं आणि हलवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. अनेक वेळा सांगून देखील यांनी कुठल्याही प्रकारे रस्त्यांचं काम केलेलं नाही. जागोजागी खड्डे झालेले आहेत, लोकांना अतोनात त्रास होत आहे. रिक्षा आणि इतर वाहनं यांना जायला देखील मिळत नाही आणि लोकांना चालायला देखील त्रास होत आहे. तर या प्रीती ताई आहेत, तर त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या माध्यमातून आम्ही या शासनाला, प्रशासनाला एक अल्टिमेटम दिलेला आहे. 8 दिवसाच्या अगोदर, 8 दिवसाच्या आत हे रस्ते त्यांनी दुरुस्त करायला हवे, अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करायला तयार आहोत. मनसेचे शाखाध्यक्ष किशोर पुंडे यांनी देखील अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत पत्रव्यवहार केले आहेत. आज दिनांक 7 जुलै रोजी प्रभाग क्रमांक 53च्या नगरसेविका रेखाताई रामवंशी व शाखा प्रमुख विलास तावडे यांनी अंतर्गत रस्त्यांच्या खड्ड्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड व बांधकाम विभागाचे उपअभियंता विनोद कदम यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावेळी उपअभियंता कदम यांनी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांना केली, तर राठोड यांनी देखील याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या सर्वांनी आता अंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे असे वाटते. स्थानिक खासदार गजानन कीर्तीकर व आमदार रवींद्र वायकर यांनी देखील आरेतील कामांसाठी निधी प्राप्त करण्यासंदर्भात संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे, तरच पुढील कामे होऊ शकतील. अन्यथा केवळ खड्डे बुजवून घेण्यातच आपल्याला समाधान मानावे लागेल. आता काय करा, आता असं करा, मागच्या वर्षाचं आपण मागितलेलं निधी मिळालेला निधी
मागितलेला आपण एकूण मागितलेला निधी, मिळालेला निधी, खर्च झालेला निधी, कुठल्या कुठल्या बाबीवर कसा कसा खर्च केला त्याचं सगळं डिटेल्स हे एक द्या. आणि आता ह्या वर्षाचं आपण जी काय मागणी केली त्याचं तो एक वाजता हे दोघं घ्या आणि आपण कमिशन साहेबांकडे जाऊया. आरे दुग्ध वसाहतीचा आपला एकंदरीत अंतर्गत रस्ते जे आहेत ते साधारणतः 45 ते 47 किलोमीटरच्या दरम्यानचे आहेत. आपण PWD विभागाच्या मार्फत सदरच्या अंतर्गत रस्त्याची दुरुस्ती करत असतो आणि त्या संदर्भात आत्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही तशा सूचना देतो की बाबा अंतर्गत रस्ते जे काही असेल पावसाळ्याच्या पूर्वी डागडुजी करून घेण्यात यावी. ह्या संदर्भातचा पत्रव्यवहार व तशा सूचना पण संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येतील. धन्यवाद साहेब. मी विलास तावडे, नमस्कार. सर्वप्रथम जनआधार आमच्या ज्या चॅनल्ससाठी जे आज ही जी बातमी देत आहेत ते खरोखर ह्या आरेच्या रस्त्याच्या संदर्भात त्यांनी जो स्वतः पुढाकार घेऊन आज जी मीटिंग आयोजित केली त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद. आरे कॉलनीमध्ये संपूर्ण रस्त्याची वाताहत अशी झालेली आहे की आपण पाहिलं असेल की गेल्या वर्षी पावसामध्ये संपूर्ण रस्ता वाहून गेला होता. त्यापासून या आरे प्रशासनाकडे आम्ही वारंवार यांच्याकडे मागणी करत होतो की रस्ते खराब झाले आहेत त्याची दुरुस्ती करून द्या. मग आज अशी परिस्थिती आली, पावसाळा चालू झाला आणि पावसाळ्यामध्ये त्या रस्त्याची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. त्यामुळे आमच्या नगरसेविका रेखाताई रामोशी, आम्ही स्वतः शाखा प्रमुख आणि आमचे सहकारी आमचे पत्रकार निलेश धुरी, आम्ही सर्व गेल्या आठवड्यापासून या प्रशासनाच्या मागे आहोत की आम्हाला मीटिंग द्या आणि आज ती खऱ्या अर्थाने त्यांची आणि PWDच्या अधिकाऱ्यांची मीटिंग झाली. त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे, रस्ते जे मेच्या अगोदर रस्ते काही बनवले होते तेही सुद्धा वाहून गेलेत. तर त्याच्यानंतर आज अशीच अवस्था आहे की रस्त्यामध्ये चालणं कठीण झालं आहे. तर या पावसामध्ये कमीत कमी चालता माणसांना चालता यावं ह्या अशा पद्धतीने रस्ते कमी दुरुस्त करून द्या अशी मागणी केलेली आहे. त्यांनी त्या मागणीला त्यांनी मान्यता दिली आणि लवकरच ते काम चालू करत आहेत. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र. सर्वात प्रथम आमचे माननीय माजी मंत्री आमदार वायकर साहेब यांच्या अध्यक्षतेनुसार मी माझे सहकारी शाखा प्रमुख तावडे साहेब आणि जनआधारचे निलेश धुरी साहेब या आम्ही एकत्र मीटिंग करण्याचं आहे. आज गेले 15 दिवस आम्हाला त्यांच्याकडून वेळ देता येत नव्हता, परंतु आज आम्हाला त्यांनी वेळ दिला. बांधकाम विभागाचे अधिकारी कदम साहेब आणि आपल्या आरेचे शिव ह्या दोघांची आम्हाला एकत्र मीटिंग घ्यायची होती, कारण अंतर्गत रस्ते हे खूपच खराब झालेले होते. परंतु 10 ते 12 दिवसापासून याचा आम्ही पाठपुरावा केला आणि आज आम्हाला त्यांनी वेळ दिला. त्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांच्याकडं मागणी केली की आत्ता मान्सूनच्या परिस्थितीमुळे जे अतिशय खड्डे पडलेले आहेत 16, 17, 25 नंबर मयूरनगर युनिट नंबर 31 अशा खड्डे बुजण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांना सांगितला. परंतु त्या लोकांनी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्या 2 दिवसामध्ये आम्ही जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम चालू करू आणि चालू करतावेळेस तुम्हाला आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला किंवा तुमच्यातले शाखा प्रमुख आहेत त्यांना आम्ही सांगू की आज या ठिकाणी काम चालू करते. 2 दिवसात काम करणार आहे याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि निधी उपलब्ध नसल्यामुळे अंतर्गत रस्ते हे काम थांबलेलं आहे. तरी आम्हाला निधी उपलब्ध झाला की आम्ही तुम्हाला अंतर्गत रस्ते अतिशय चांगल्या प्रकारचे करून देऊ. परंतु मान्सूनचा जो विषय आहे तो आम्ही तुम्हाला 2 दिवसाच्यात मार्गी लावण्याचं काम आम्ही पूर्ण करू. आणि या मीटिंगला जनआधारचे धुरी साहेब शाखा प्रमुख आणि मी राठोड साहेब आणि कदम साहेब यांनी आम्ही एकत्र चांगल्या तर्फे एकमेकाला चांगलं सहकार्य केलं. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. खास करून जनआधारचे निलेश धुरी साहेब यांनी माझ्याबरोबर 10 ते 12 दिवस प्रत्येक वेळेला सांगेल त्यावेळेला डेअरीला आमच्याबरोबर आले आणि स्थानिक म्हणून त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे मुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी यांना बोलावून संयुक्त मीटिंग घेतली व त्या मीटिंगमध्ये त्यांनी अंतर्गत रस्त्याबाबत गंभीरपणे विचार करून सध्या जे खड्डे पडले ते तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच निधी अभावी हे काम होत नसल्यामुळे येथील स्थानिक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना त्यांनी विनंती केली की निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. निधी उपलब्ध झाल्यानंतर
संपूर्ण आरे दुग्ध वसाहतील अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले. मी व्हिडिओ जर्नलिस्ट उदय सांगळेंसोबत निलेश दुरी, जनआधार टाइम्स, मुंबई, गोरेगाव.